न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। उत्पादन शुल्क विभागाचं नेमकं चाललंय तरी काय? धार्मिक स्थळांलगत दारूगुत्यांना परवाना। अधिकारी करतात नियमांची मोडतोड। मंदिरालगतच्या दारू दुकानामुळे वाद वाढण्याची शक्यता। धार्मिक भावना दुखल्याचा आखाडा परिषदेचा आरोप। धार्मिक स्थळांचे वरील दारूगुत्ते न हटल्यास साधू महंतांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा। शहरातील ITI सिग्नल परिसरातील फिनिक्स बार संदर्भातील वाद ताजा असतानाच त्र्यंबक रस्त्यावरील गुरुमाऊली आश्रमाशेजारी असलेल्या बिअर बारचा वाद उघडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या बारमुळे आणि मद्यपींमुळे मंदिराची विटंबना होत असून हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत रस्त्यावर उतरण्याचा इशारा आखाडा परिषदेच्या महंतांनी दिलाय। त्र्यंबक रस्त्यावरील वाडोली फाट्यानजीक प्रसिद्ध गुरुमाऊली आश्रम असून या ठिकाणी भगवान नृसिंहाचे आणि विश्वरूप विष्णू भगवानाचे मोठे मंदिर आहे। या आश्रमाचे धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंद असून या आश्रमात अनेक धार्मिक अनुष्ठाने होत असतात। साधू महंत भक्त मंडळ तसेच त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांची देखील या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते। असे असताना उत्पादन शुल्क विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी न करता तसेच बार मालकाकडून देखील कुठलीही खात्री न करता नियमांचे उल्लंघन करीत बिअर बार आणि देशी दारूच्या व्यवसायाचा परवाना मंजूर केला आहे। या आश्रमातील मंदिर परिसरात रोजच्या रोज मद्यपींचा उच्छाद सुरू असतो। मद्यप्राशन करून अनेक मद्यपी आश्रमाच्या आवारात पडत असून मद्यपींकडून लघुशंका करणे, उलट्या करणे असले घाणेरडे प्रकार होतात। इतकेच नाही तर या ठिकाणी हाणीमारी देखील होत असते। त्यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आहे। कुठलाही दारूचा विक्रीचा परवाना देताना धार्मिक आणि शैक्षणिक स्थळापासून दूर अंतरावर व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली जाते। मात्र अशा प्रकारे मंदिरालगत दारूचे परवाने मंजूर करून उत्पादन शुल्क विभागाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अब्रूची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली आहेत। त्यामुळे कर्तव्याचे गांभीर्य बाजूला ठेवून पैशांच्या हव्यासापोटी थेट धार्मिक स्थळालगतच दारूच्या परवान्यांना मंजुरी देण्यात येत असल्याने उत्पादन शुल्क विभागाचे नेमके चालले तरी काय असा सवाल उपस्थित केला जातोय। गुरुमाऊली आश्रमाशेजारी दिलेल्या दारूच्या बारचा परवाना अनेक दिवसांपूर्वी दिलेला आहे, परंतु वाद नको म्हणून येथील आश्रमांच्या महंतांनी याबाबत कुठलीही तक्रार केली नाही। मात्र आजही येथील महंतांना मद्यपींच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। बार आणि देशी दारूच्या दुकानाला मंजुरी देण्यापूर्वी या विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षातील वस्तुस्थिती पाहणं गरजेचं असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत बार आणि देशी दारूचा परवाना मंजूर केल्यामुळे बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। दरम्यान या बारमध्ये येणाऱ्या मद्यपींमुळे गुरुमाऊली आश्रमाचे पावित्र्य भंग पावत असून हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखत आहेत। या प्रकरणाची आखाडा परिषदेने गांभीर्याने नोंद घेतली असून लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे आखाडा परिषदेचे महंत गणेशानंद सरस्वती महाराजांनी सांगितले। हा बार त्वरित बंद करावा, अन्यथा साधू महंतांना घेऊन थेट मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा आखाडा परिषदेच्या वतीने देण्यात आलाय। या सर्व प्रकारामुळे उत्पादन शुल्क विभागाचा गलथान कारभार उघड होत असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बेजबाबदार अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील का असा सवाल उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज इंडिया 27 मराठी।